नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 12 ऑगस्ट 2026 आणि 12 ऑगस्ट आपण पाहतोय महत्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे त्यासाठी चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. त्या अनुषंगाने रोजचे मी 12 प्रश्न बनवत असतो. आणि मित्र हो, आपण जर नक्की नक्की नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. आणि हा व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न, प्रत्येक माहिती आपल्याला समजू शकेल. ठीक आहे. प्रश्नासोबत जी माहिती असते ती सुद्धा प्रॉपर वाचत जा, जेणेकरून आपल्याला समजू शकेल. ठीक आहे. चालू करू आपण. सुरुवात करूया. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, सेंट लुईस रॅपिड अँड बिल्स 2026 या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते कोण? तर उत्तर होतं आर प्रज्ञानंदन. हे त्याचं उत्तर आहे. यांनी ही बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेलं आहे. भारतीय व्यक्ती. चला, आजचा पहिला प्रश्न. ठीक आहे. मेघालयात आढळलेल्या मशरूमच्या नव्या प्रजातीचे नाव काय आहे? प्रश्न काय विचारलाय? मेघालयमध्ये आढळलेल्या मशरूमच्या नवीन जातीचे नाव काय आहे? म्हणजे जी प्रजात आहे त्या प्रजातीचे नाव काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर उत्तर आहे, पाहिला गेलं तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. तर काय आहे? रुसुला ग्रीसे पुत्रा असं त्याचं नाव आहे, लक्षात असू दे. ठीक आहे. आपल्याला माहित पाहिजे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर आहे. आणि मशरूमची जी जात आहे जातीचं नाव आपल्याला माहित असलं पाहिजे. रसुला ग्रीसी ओपो पुरिटियाटा असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. ओके. आपण डिटेल पाहूया त्याबद्दल. मेघालयात मशरूमची नवीन जात रसुला ग्रीसी ओपो पोरियाटा असं त्याचं नाव आहे. प्रकार मशरूमची नवीन प्रजाती आहे. वंश रुसुला. संशोधन संस्था गुवाहाटी विद्यापीठ. संशोधक होते डॉक्टर निरंजन रॉय आणि त्यांचे सहकारी. संशोधन क्षेत्र मशरूम आणि मायकोलॉजी. महत्व भारतातील रुसुला वंशातील जैवविद्येच्या अभ्यासात भर. टीप काय? डॉक्टर निरंजन रॉय गुवाहाटी विद्यापीठाच्या आहे ना मोलिक्युलर अँड अप्लाइड मायकोलॉजी लॅबोरेटरीशी संबंधित संशोधक आहेत. ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. पुढे दुसरा प्रश्न. जागतिक आनंद अहवाल 2026 वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? पाहिला गेलं तर भारताचा क्रमांक 116वा आहे. कितवा क्रमांक हॅपीनेस रिपोर्ट मध्ये भारताचा? 116वा क्रमांक आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आपल्याला माहित पाहिजे की बाबा कितवा क्रमांक आहे. चलो, तिसरा प्रश्न पाहूया. 2026च्या ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप मध्ये सर्वात तरुण ब्रिटिश चॅम्पियन कोण ठरला आहे? 2026चा मित्रांनो लक्षात ठेवा, ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप मध्ये सर्वात तरुण ब्रिटिश चॅम्पियनशिप कोण ठरलेला आहे असं आपल्याला विचारलंय. तर उत्तर आहे श्रेयस रॉयल हे ठरलेले आहेत. उत्तर काय मित्र हो? श्रेयस रॉयल हे ठरलेले आहेत. ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप मध्ये सर्वात तरुण ब्रिटिश चॅम्पियन ठरलेले आहेत. ठीक आहे. आपण पाहूया. बोधना शिवानंदन श्रेयस रॉयल ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 2026 स्पर्धा ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 2026 ठिकाण युनिव्हर्सिटी ऑफ. मित्र हो लक्षात असू दे. तर आपण पाहायला गेलं तर युनिव्हर्सिटी ऑफ. ठीक आहे. वॉर कॉन्व्हेंटरी म्हणजे युनिव्हर्सिटीचं नाव आहे, त्या लक्षात असू दे. त्या युनिव्हर्सिटी म्हणजे इंग्लंडमध्ये ती आहे. तिथे बोधना शिवानंदन ब्रिटिश महिला चॅम्पियनशिप ठरलेली आहे. आणि पुरुषांमध्ये लक्षात ठेवा श्रेयस रॉयल. बोधना शिवानंदन फक्त 11 वर्षाची आहे मित्रांनो, आणि श्रेयस रॉयल 17 वर्षाची फक्त आहे. सर्वात तरुण खेळाडू. विशेष कामगिरी. श्रेयस रॉयल आणि ब्रिटिश चेस चॅम्पियनशिपच्या इतिहासातील सर्वात तरुण विजेता ठरला. दोघेही भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. बोधना ब्रिटिश महिला चॅम्पियनशिप बनणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंपैकी मध्ये ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. पुढे चौथा प्रश्न. मुंबईचे उच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? प्रश्न विचारलाय. 50वे सरन्यायाधीश म्हणजे 50वे मुख्य मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, त्यांना आपण सरन्यायाधीश बोलू शकतो. तर कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा आपल्याला सिंपल आणि साधासा प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला त्याचं उत्तर सुद्धा माहित असावं. मित्र हो लक्षात ठेवा, पाहिला गेलं न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी हे 50वे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे लक्षात असू दे सरन्यायाधीश मुंबई उच्च मुख्य न्यायाधीश म्हणून ते ठरलेले आहेत. मग 49वे कोण? देवेंद्र कुमार उपाध्याय ठरलेले आहेत. ठीक आहे. 49वे लक्षात असू दे. ठीक आहे. ओके.
आणि न्यायमूर्ती चंद्रशेखर हे 48वे, किती वेळ 48वे आहेत. आणि 47वे कोण आहेत? न्यायमूर्ती आलोक लक्षात ठेवा, आराधे. ठीक आहे, 47वे, 48वे, 49वे, सध्या 50वे. मी सलग घेतलेला आहे. न्यायमूर्ती आलोक आराधे 47वे, न्यायमूर्ती चंद्रशेखर 48वे, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय 49वे आणि सध्याचे कोण? न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी 50वे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ठरलेले आहेत. 5वा प्रश्न. ॲस्ट्रोबेस स्पेस टेक्नॉलॉजीजने विकसित केलेल्या 800 केएन FFSC रॉकेट इंजिनचे नाव काय आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. इंजिनचे नाव पाहायला गेलं तर त्या इंजिनचं नाव आहे मित्रांनो एव्हरेस्ट, असं त्याचं नाव आहे. काय नाव आहे? एव्हरेस्ट. डिटेल पाहूया. भारताचे खाजगी क्षेत्रातील 800 केएन FFSC रॉकेट इंजिन एव्हरेस्ट इंजिनचे नाव एव्हरेस्ट. कंपनी ॲस्ट्रोबेस स्पेस टेक्नॉलॉजीज, मुख्यालय मंगळूर, कर्नाटक. स्थापना झाली या कंपनीची 2024 मध्ये आणि तिने ॲस्ट्रोबेस स्पेस टेक्नॉलॉजीने विकसित केलेले 800 केएन FFSC रॉकेट इंजिनचे नाव काय? एव्हरेस्ट असे ठेवलेले आहे. पाहायला गेलं फुल फ्लो स्टेज कॉम्बो सेशन म्हणजे FFSCचं फुल नेम क्षमता ट्रस्ट 800 केएन. इंधन कसं आहे? लिक्विड ऑक्सिजन, लिक्विड मेथेन. लक्षात ठेवा मिथेनचं यूज होऊ शकतो. इंजिन वर्ग सुमारे 80 टन ट्रस्ट क्लास आणि ट्रोलिंग किती? 50 ते 110%. उद्देश काय? पुनर्वापर रियुजेबल लॉन्च व्हेकल आहे. साठी उच्च थ्रस्ट इंजिन विकसित करणे. महत्व काय? भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्रातील मोठी है ना प्रोप्युलिजन टेक्नॉलॉजी उपलब्धती. आणि ॲस्ट्रोबेसचे संस्थापक कोण आहे? देवकुमार थम्मीसेट्टी आणि नीरज खांडेलवाल. देवकुमार थम्मीसेट्टी हे माजी इस्रोचे वैज्ञानिक आहेत. नीरज खांडेलवाल IIT बॉम्बे माजी विद्यार्थी आणि कोनी D6, ठीक आहे, कोनी D6 चे सहसंस्थापक आहेत. आणि कंपनी स्थापना केव्हा झाली याची? ॲस्ट्रोबेसची 2024 मध्ये झालेली आहे. ठीक आहे, माहित पाहिजे. 6वा प्रश्न. संकुचित बायोगॅस उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 23,731 कोटीच्या खर्चासह कोणत्या योजनेला मंजुरी दिलेली आहे? माहित पाहिजे कोणत्या योजनेला मंजुरी दिलेली आहे. म्हणजे ही मंजुरी कोणत्या योजनेला आहे ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. कारण बघा मित्रांनो, प्रश्न कुठला कसा येईल काहीच सांगता येत नाही. त्या अनुषंगाने हा आपण परिपूर्ण प्रयत्न केलाय की हा प्रश्न आपल्याला समजावा. मित्रांनो, ह्याचं उत्तर आहे गोवर्धन. काय नाव मित्रांनो? गोवर्धन राष्ट्रीय परिपत्रक जैव ऊर्जा योजना. या योजनेला मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेली आहे. ठीक आहे, देशातील CBG उत्पादनाला प्रोत्साहन म्हणजे कॉम्प्रेट बायोगॅसला उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, गोवर्धन राष्ट्रीय परिपत्रक जैव ऊर्जा योजना 23,731 कोटीसाठी. नेक्स्ट क्वेश्चन 7वा. लष्कर प्रमुखाच्या AD म्हणजे ADC म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत? हा पण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. ADC म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो शिवानी सहरावत. है ना, शिवानी काय मित्रांनो? सहरावत. लक्षात ठेवा, कॅप्टन शिवानी सहरावत AD म्हणजे ADC चे प्रमुख झाले आहेत. त्या लष्कर प्रमुखाच्या ADC म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या शिवानी, लक्षात असू दे. नेक्स्ट 8वा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने AI सक्षम आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली 112 सुरू केली आहे? बघा कोणत्या राज्याने सुरू केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, कधी कुठला प्रश्न सांगता येत नाही, त्या अनुषंगाने हा सुद्धा प्रश्न आपल्याला माहित पाहिजे. तर उत्तर आहे मित्रांनो तेलंगणाने सुरू केलेलं आहे. किती? आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली. ठीक आहे, AI सक्षम एमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम 112. 18 आपत्कालीन सेवा एकाच क्रमांकावर मिळतील. सेवा, पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका, महिला सुरक्षा, आपत्ती प्रतिसाद. आपत्कालीन क्रमांक 112. तेलंगणामध्ये आधारित एमर्जन्सी रिस्पॉन्स आणि सपोर्ट सिस्टीम कार्यरत असलेल्याची केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नोंदणीची पुष्टी आहे. ठीक आहे, कोणत्या राज्याने सुरू केली? तेलंगणा राज्याने सुरू केलेली आहे. 9वा प्रश्न. द ट्री ऑफ माय कंट्री अ नॅचरल हिस्ट्री ऑफ इंडिया इन 50 ट्रीज या पुस्तकाचे लेखक कोण आहे? प्रश्न आपल्याला 9वा विचारलाय. पुस्तकाचे लेखक आहेत TR शंकर रमन, लक्षात असू दे. काय उत्तर आहे? TR शंकर रमन. पुढे 10वा प्रश्न. ICC च्या जुलै 2026 महिन्यासाठीच्या प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी खालील कोणाचे नामांकन झाले? मित्रांनो, मिळालं नाही का, नामांकन झालेलं आहे जुलैसाठी. तर हॅरी ब्रूक, जस्टिन ग्रिव्हिस,
तौहीद उदय वरील सर्वांची नियुक्ती झालेली म्हणजे नामांकन झाले त्यापैकी तिघांपैकी एकाला मिळू शकतो. ठीक आहे. हॅरी ब्रूक कोण आहेत? इंग्लंडचे कर्णधार. जस्टिन ग्रेव्हिस कोण आहे? वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू. आणि तौहीद उदय कोण आहे? बांगलादेशचा फलंदाज आहे. ठीक आहे. मग आता यापैकी कोणाला मिळेल? त्या तोही प्रश्न आपण कव्हर करण्याचं काम करूया. ठीक आहे. माहित पाहिजे मित्रांनो, ते सुद्धा प्रश्न कधी कोणता येईल नाही सांगता येईल. चलो 11वा प्रश्न. प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी कोणाचे नामांकन झाले आहे? पुन्हा तोच प्रश्न आला. हॅरी ब्रूक, जस्टिन ग्रेव्हिस, तौहीद उदय वरील सर्व करेक्ट आहे. ठीक आहे. आपण पाहतोय 12वा प्रश्न. अमित शहानी NUCFDC चे मुख्यालय दिल्लीतून कोणत्या शहरात हलवण्याची घोषणा केली आहे? तर उत्तर आहे मुंबईमध्ये ती हलवण्याची घोषणा केलेली आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. ठीक आहे. 1967 नंतर प्रथमच तामिळनाडूमध्ये कोणत्या पक्षाने नॉन द्रविडियन सरकार स्थापन केले आहे? आपल्यासमोर ऑप्शन आहे DMK, AIADMK, BJP, TVK. आपल्याला उत्तर कमेंट सांगायचंय. उत्तर काय असू शकतं? ठीक आहे मित्रांनो. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.